लोकनेते गोपीनाथ मुंडे यांच्या जयंतीनिमित्त उद्या 12 डिसेंबर रोजी जयंती आहे. या जयंतीनिमित्त आपण पाहू शकतो की महाराष्ट्र नव्हे अनेक राज्यातून मोठ्या संख्येने मुंडे साहेब प्रेम करणारे लोक उद्या गोपीनाथ गडावर येत असतात आणि त्याच अनुषंगाने पाहू शकतात की या ठिकाणी आता तयारी करण्यात देखील आली आहे. दरवर्षीप्रमाणे याविषयी अत्यंत साधेपणाने ही जयंती साजरी करण्यात येणार आहे असे आवाहन काल पंकजा मुंडे देखील करण्यात आले होते. यावर्षी भाजपाला मोठ्या संख्येने बहुमत मिळाले, मात्र या ठिकाणी बहुमत पंकजा मुंडेंची इच्छा होती की संपूर्ण आमदार असतील, राज्याचे मुख्यमंत्री असतील, राज्याचे उपमुख्यमंत्री बोलण्याची इच्छा होती, मात्र अजूनही शपथविधी विस्तार झाला नसल्यामुळे त्यांची खंत देखील काल पंकजा मुंडे दाखवण्यात आलेली आहे. आणि याच अनुषंगाने उद्या स्वतः पंकजा मुंडे, प्रीतम मुंडे त्यांचे कुटुंबीय या ठिकाणी उपस्थित राहणार आहे. आणि या ठिकाणी पोहोचतात की संपूर्ण या ठिकाणी आता अत्यंत साधे पद्धतीनं या गडावरती तयार करण्यात आलेली आहे. आणि त्या ठिकाणी पंकजा मुंडे अनेक देखील आहे की आपल्या गावात, आपल्या वाड्यात जयंती साजरी करा, मुंडे साहेबांचे जीवन, विचार व संस्कार जीवन ठेवण्यासाठी सदैव कार्यरत राहण्याची वचने द्या असं देखील काल पंकजा मुंडेंनी आवाहन केलेले आहे. आणि या ठिकाणी पोहोचतात की या ठिकाणी तर संपूर्ण या ठिकाणी त्या ठिकाणी त्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून काल पंकजा मुंडे आवाहन केलं होतं. याच अनुषंगाने पोहोचत उद्या सकाळी 11 वाजता पंकजा मुंडे, प्रीतम मुंडे त्यांचे कुटुंबीय या ठिकाणी उपस्थित राहणार आहे आणि अत्यंत साधेपणाने हा कार्यक्रम साजरा केला जाणार आहे. कॅमेरा पर्सन विकास वाघमारे, मी संभाजी मुंडे, TV9 मराठी, परळी, बीड. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.